तर आणखीन एक महत्त्वाची घडामोड दिल्लीतनं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। तर ठाकरे गटाकडनं कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत। आजही हा युक्तिवाद सुरूच राहणार आहे। पक्षातील अंतर्गत बाबी किंवा चिन्हासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असा दावा वारंवार ठाकरे गटाच्या वकिलांकडून केला जातोय। आता आज नेमका काय युक्तिवाद होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आतापर्यंत झालेल्या युक्तिवादामध्ये शिवसेना कोणाची या संदर्भात कशा पद्धतीने निवडणूक आयोगानंच काही स्वतः निकष ठरवले होते असं म्हणत जोरदार पद्धतीने हल्लाबोल केलेला होता। कपिल सिब्बल यांनी या सगळ्या संदर्भात अगदी तारखांसहित हे मुद्दे लावून धरले। आता मात्र आज ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। संजय राऊत नेमकं या संदर्भात काय म्हणालेत पाहूयात। पक्षामध्ये आमचं सगळ्यांचं बहुमत असताना निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटी। मी आकडा सांगतोय, त्याची किंमत 5,000 कोटी पक्ष विकत घेण्याची। आता याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत त्याचा हिशोब ते देतील, ते आकडे आम्ही देऊ नंतर। 5,000 कोटी त्यावेळेला खर्च झालेले आहेत। या सगळ्या प्रक्रियेत आमदार फोडणं, आमदार गुवाहाटीला नेणं, सुरतला नेणं, तिथून गोव्याला आणणं आणि पुढे निवडणूक आयोगामध्ये हे सगळं सेटिंग आणि बिटिंग करणं, ह्याच्यामध्ये 5,000 कोटी रुपये हे जनतेचे पैसे खर्च झाले। आणि हा पक्ष अमित शहांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला आणि निवडणूक आयोगानं त्याच्यामध्ये दलालाची भूमिका बजावली। निवडणूक आयोग हा एजंट आहे या पक्ष विकण्यामध्ये। आणि आता परत निवडणूक आयोगानं असे 4 पक्ष विकलेले आहेत।